आणि राजू शेट्टींच्या आंदोलनात त्यांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे। कारखानदारांकडून वाढीव दर देण्याचं मान्य करण्यात आलेलं आहे। परभणीमध्ये ऊस प्रश्नी स्वाभिमानीचा 2 तास रास्ता रोको झाला। परभणी गंगाखेड महामार्ग आंदोलकांनी रोखून धरला आणि राजू शेट्टींसोबत कारखानदारांनी चर्चा केली आणि त्यानंतर त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत। परभणी गंगाखेड महामार्गावर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। त्यानंतर राजू शेट्टींनी कारखानदारांशी चर्चा केली आणि राजू शेट्टी यांच्या मागण्या मान्य झाल्या। त्यामुळे राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत झालेल्या आंदोलनाला अखेर यश आलेलं आहे। कारखानदारांकडून वाढीव दर देण्याचंही मान्य करण्यात आलेलं आहे। ऊस प्रश्नी स्वाभिमानीनं 2 तास परभणी गंगाखेड हा महामार्ग रोखून धरलेला होता, मात्र आता त्यावर तोडगा निघालेला आहे। कारखानदारांनी राजू शेट्टी आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत। कारखानदारांसोबत राजू शेट्टी यांनी चर्चा केली, त्यानंतर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या। त्यामुळे आता या रस्त्यावरची वाहतूक सुद्धा सुरळीत झाल्याचं कळतंय।